नमस्कार प्रेक्षकांनो. कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. तर हे नवीन वर्ष मालिकेसाठी आता दणक्यात चालू आहे. कारण ह्या नवीन वर्षामध्ये आता गौरी आणि राजनची हृदयस्पर्शी भेट आपल्याला सर्वांना पाहायला मिळणार आहे. 18 वर्षापासून अन्नपूर्णा ज्या गोष्टीची सेकंदाला वाट पाहत होती, तो क्षण आता अन्नपूर्णाच्या आणि राजनच्या आयुष्यात येणार आहे. तर हो, आता गौरी या नवीन वर्षात असा काही निर्णय घेणार आहे, जे ऐकून मात्र रागिनी आणि कामिनी चकित होऊन जाणार. त्यांच्या पायाखालची जणू जमीनच सरकणार आहे. तर हा निर्णय नेमका काय घेणार आहे? खरंच आता अन्नपूर्णाची फॅमिली आपल्याला कंप्लीट होताना पाहताना मिळणार का? हे सर्व आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. इकडे मात्र आता गौरीने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरी आता जुने जेवढे वर्ष झाले ते वर्ष गेले ते गेले, पण आता मकर संक्रांतीपर्यंत गौरीला अन्नपूर्णाची मोठी सून म्हणून आणि कमळीला त्या घरात मोठ्या मुलीचा मान मिळवून द्यायचं असा तिने निर्णय घेतलेला आहे. तर आता इकडे मात्र आता काही करून तिला राजनच्या बायकोचा मान मिळवायचा असते आणि कामिनीचं आणि रागिनीचं खरं रूप तिला अन्नपूर्णासमोर आणायचं असतं. तर आता इकडे सर्व स्वयंपाक आटपून नयनताराच्या घरचं सर्व काम करून आता इकडे गौरी मंदिरात जाते आणि देवी आईकडे प्रार्थना करते की काहीही झालं ना देवी आई, तरी मला माझी मुलगी लवकरात लवकर मिळू दे, म्हणजे मी राजनला भेटून या रागिनी आणि कामिनीने कसं माझ्यावरती 18 वर्षापूर्वी अन्याय केलेला आहे हे सत्य सांगून मला आता माझी हक्काची जागा मिळवायची आहे, असं आता रणरागिणी बनवत आता गौरीने निर्णय घेतलेला आहे. तर आता देवी आईच्या कृपेने त्याच वेळेला तिथं राजन आणि अन्नपूर्णासुद्धा येतात. तेव्हा मात्र आता दोघी अन्नपूर्णाच्या बाजूलाच आता गौरीसुद्धा देवी आईला प्रार्थना करत असते आणि तिच्या बाजूलाच अन्नपूर्णासुद्धा प्रार्थना करत असते. बघा, योगायोग असा की देवी आईने 7 सुनाला चक्क एकाच मंदिरामध्ये आणि एकाच ठिकाणी बोलावून घेतलेला आहे. हा नवीन वर्षात देवी आईचा आशीर्वाद म्हणूनच आता अन्नपूर्णाला तिची सून मिळणार आहे. तर आता लगेच अन्नपूर्णाचं लक्ष तिच्या बाजूला असल्या गौरीवर जाते. तेव्हा मात्र आता अन्नपूर्णा चकित होऊन जाते की राजन, ही तर गौरी आहे ना रे. तेव्हा राजन बोलतो, आई ही गौरीच आहे आणि ही आपली गौरीच आहे. म्हणून आता लगेच अन्नपूर्णा देवी आईला हात जोडून आता गौरीकडे जाते आणि लगेच काही तिला न विचारता लगेच गौरीला मिठी मारते. तेव्हा मात्र आता गौरीला काय करावं कळत नाही. तिने तर निर्णय घेतलेलाच आहे की आता जे रागिनी आणि कामिनीने तिच्या मुलीसोबत केलेला आहे, त्यांच्यावर जो अन्याय केलेला आहे, तो आता राजन आणि अन्नपूर्णा समोर तिला आणायचाच होता. त्याच्यासाठीच ती आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरात आलेली असते. तिला शक्ती मागण्यासाठी देवी आईकडे आलेली असते. तर योगायोग असा की अन्नपूर्णाने सुद्धा गुरुजीने सांगितल्याप्रमाणे आता पूर्ण दिवस आता अखंड नामजप केलेला असते. आता त्या नामजपाचं फळ म्हणूनच आता गौरीशी तिचं भेट झालेली असते. तर आता राजनसुद्धा येते आणि गौरीला लगेच मिठी मारते. तेव्हा मात्र आता राजन बोलते, गौरी कुठं होती गं तू? कुठं कुठं शोधलं नाही मी तुला. पूर्ण सिद्धटेक पालतं घालून झालं तरीसुद्धा तू मला मिळालेली नाही आहे. कुठे होती गौरी, सांग ना. आणि मला सांग या देवी आईसमोर की 18 वर्षापूर्वी तू माझा संसार अशी सोडून का गेली? अगं किती प्रेम होतं माझं तुझ्यावर आणि माझा प्रेमाचा अपमान करून तू मला सोडून कुठं गेली? आणि तेवढ्यातच आता अन्नपूर्णा रडतच बोलते की गौरी सांग ना, माझी मोठी नात कुठं आहे गं? तुझ्या आजूबाजूला आहे का? कुठं गेली का ती? सांग ना, सांग ना गौरी, मला माझ्या मोठी नातीची भेट घडून आणा. त्यावर आता लगेच गौरी देवी आईचा आशीर्वाद घेऊन आता त्या दोघांना बोलते की हो आई आणि राजन, मला तुम्हाला भेटायचंच होतं. कारण आजपर्यंत 18 वर्ष झाले, जी वर्ष मी घालवलेली आहे, एक एक क्षण माझा दुःखात गेलेला आहे. पण आता हे नवीन वर्ष मात्र मला दुःखात घालवायचं नाही आहे. त्यावर आता राजन बोलतो, म्हणजे काय झालं गौरी? तुला तर आपलं घर माहिती होतं ना, तरीसुद्धा तू मला भेटण्याकरता का आली नाही आहे? आणि तू मुंबईत कशी? मी तुला सिद्धटेक शोधलं. सांग ना गौरी, माझ्या प्रश्नाचे उत्तर दे. कारण 18 वर्षापासून सतत एक एक सेकंद मी कसा काढला ना, माझं मलाच माहिती आहे. तेव्हा आता मोठ्या प्रेमानं गौरी बोलते, राजन, मला माहिती आहे की तुम्ही आम्हाला किती आठवण केलं, पण तुमच्या घरात ज्या काळ्या मांजरी बसलेल्या आहेत ना,
त्याच्यामुळेच मी तुम्हाला भेटण्याकरता आली नाही. तेव्हा मात्र अन्नपूर्णा बोलते, गौरी तू काय बोलते? आम्हाला काही कळत नाही. जरा तू सविस्तर सांगणार का? त्यावर आता गौरी बोलते, हो आई, मला तुम्हाला सविस्तर सांगायचंच आहे. तेव्हा मात्र आता लगेच गौरी बोलते, आई तुम्हाला आठवते बाबांनी आता कामिनी आत्याला शब्द दिलेला होता की राजनचं आणि रागिणीचं लग्न ते लावून देतील. पण आमच्या दोघांचं प्रेम असल्याकारणाने त्या दोघांचं लग्न होऊ शकलं नाही. पण ज्यावेळेस मी घरी एकटी असताना आपल्या घरामध्ये, तेव्हा मात्र ही कामिनी माझ्यावरती खूप सारे गुंड घेऊन हिने हल्ला केला. म्हणून हिच्यापासूनच जीव वाचवून मी तुमच्या नातीला घेऊन कायमचं हे मुंबई आणि तुमचं घर सोडून गेली. तेव्हा मात्र आता राजन आणि अन्नपूर्णा चकित होऊन जाते की गौरी तू काय बोलते? हे खरं आहे का? आणि हो, तेव्हा लगेच आता गौरी पर्समधला कमळीचा फोटो काढते आणि अन्नपूर्णा आणि राजनला दाखवते. तेव्हा मात्र आता राजन लगेच बोलते की ही तर कमळी आहे, हीच माझी मुलगी आहे का? तेव्हा मात्र आता अन्नपूर्णाला सुद्धा कमळीचा फोटो बघता क्षणी मात्र आनंद होते. कारण आता तिला सतत वाटायचं की कमळीच तिची नात आहे. बस एक कोण्या संकेताची ती वाट बघत होती. ते संकेत आता स्वतः गौरीने येऊन तिला दिलेला आहे. तेव्हा मात्र आता अन्नपूर्णा बोलते, गौरी खरंच आज तू मात्र मला आयुष्यातले सर्व सुख दिलेलं आहे. खरंच माझ्या नातीचे संस्कार बघून, या कमळीचे संस्कार बघून नेहमी वाटायची की माझ्या राजनची आणि गौरीची मुलगीसुद्धा अशी असावी, माझी नातसुद्धा अशी असावी कमळीसारखी. मात्र मला हे माहिती नव्हतं की कमळीच माझी नात आहे. खरंच आज माझ्या आयुष्यात आनंदी आनंद आहे. आणि लगेच आता तू माझ्यासोबत घरी चाल, म्हणजे आता त्या कामिनी आणि रागिणीला मला एक क्षणसुद्धा त्या घरात ठेवायचं नाही. त्यावर आता गौरीसुद्धा रणरागिणी बनत लगेच आता राजन आणि अन्नपूर्णासोबत अन्नपूर्णा निवासमध्ये जाते. त्यावेळेस आता राजन काहीही न बोलता लगेच आता घरी गेल्या गेल्या कामिनीच्या आणि रागिणीच्या कानाखाली मारते. तर अन्नपूर्णासुद्धा एक धूमधडाक्यात चांगली रागिणीच्या आणि त्या कामिनीच्या कानाखाली वाजवते. त्यावर कामिनी बोलते, राजन आणि ताई हे काय आहे? तुम्ही मला का मारलं आणि याचं कारण काय आहे? त्यावर आता लगेच गौरी तिथं येते. त्याचं कारण मी तुम्हाला सांगणार. तेव्हा मात्र आता गौरी अन्नपूर्णा आणि राजन सोबत बघून मात्र आता कामिनी आणि रागिणीला काय करावं कळत नाही. त्यांची मात्र खूप धांदळ उडालेली असते. तेव्हा आता गौरीसुद्धा एक एक कानाखाली त्यांच्या लावते आणि बोलते की फक्त 18 वर्षापूर्वी तुझ्यामुळे माझा संसार उद्ध्वस्त झालेला आहे. पण आता मात्र तुमच्या दोघींची सावलीसुद्धा मी माझ्या संसारावर पडू देणार नाही. तर लगेच आता अन्नपूर्णाच्या सांगण्यावरून आता लगेच अन्नपूर्णाची मोलकरीण त्या दोघींच्या बॅगा घेऊन येते. आता स्वतः गौरी त्यांचा हातात घेऊन फरफरत त्यांना घराच्या बाहेर काढते आणि त्यांचं सामानसुद्धा फेकून देते. तर आता त्यांच्यासमोर अन्नपूर्णा आणि राजनसोबत काही बोलून त्यांना माहिती असतं की फायदा काहीही नाही. म्हणून आता त्या दोघी तिथून निघून जातात. तर आता लगे इकडे कमळीसुद्धा आता अन्नपूर्णाच्या सांगण्यावरून अन्नपूर्णा निवासमध्ये येते. तर आता कमळीलासुद्धा घडलेला सर्व प्रकार स्वतः गौरी सांगते. तर आता गौरीची आणि मायलेकीची ताटाटूट जी झालेली होती ती आता मात्र अन्नपूर्णाने जुळवून आणलेली आहे. तर आता गौरीला सुद्धा राजन आणि अन्नपूर्णाने स्वीकार केलेला आहे. तर गौरीने सुद्धा त्या दोघांचा स्वीकार केलेला आहे. तर आता कमळीले सुद्धा कळालेलं आहे की राजनच तिचे वडील आहे. म्हणून आता राजनला सुद्धा त्यांनी स्वीकार केलेला आहे. तर अशा प्रकारे आता मकर संक्रांतीचा सण आपली लाडकी गौरी आता मोठ्या दणक्यात त्या कामिनीच्या आणि रागिणीच्या नाकावर टिचून साजरा करणार आहे. तर आता त्यांनी मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ वाटून आता सुगड्याचे सुद्धा पूजन केलेलं आहे स्वतः गौरीने. तर असं आता अन्नपूर्णाची फॅमिली पूर्ण कंप्लीट झालेली आहे, ती म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी. तर खरंच आता इकडे रागिणी आणि कामिनी मोठं कोणतं कटकारस्थान रचताना आपल्याला पाहायला मिळते. हा सुद्धा एक जबरदस्त ट्विस्ट आहे. तर अनिका आता खरंच ऋषीला मिळू शकणार का? तर आता ऋषीचं आणि कमळीचं लग्न आता अन्नपूर्णाने नयनतारा लावून देणार का? असे भयानक आणि जबरदस्त ट्विस्ट आपल्या सर्वांना मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. म्हणून असेच ट्विस्ट बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.